Audio Jungle. घाटीचे धम्मचेतना बुद्ध विहारात बाल संस्कार शिबिराला प्रारंभ. विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती व तथागत सम्यक संबुद्ध यांची 35,000 करंत्रा जयंती यांचे औचित्य साधून धम्मचेतना बुद्ध विहार घाटी घाटंजी येथे दिनांक 2 मे पासून बाल संस्कार शिबिराला प्रारंभ झाला आहे. सदर शिबिरास 40 प्रशिक्षणार्थी उपस्थित राहत असून त्यांना बौद्धाचार्य श्यामराव मुनेश्वर हे प्रशिक्षण देत आहेत. या परिसरातील महिला मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व सभासद धम्मचेतना बुद्ध विहार जयंती उत्सव समिती व परिसरातील उपासक उपासिका यांचे सहकार्य लाभत आहे. शिबिराची सुरुवात धम्मध्वजाला व बाबासाहेबांना सलामी देऊन मानवंदना देण्यात येते. नंतर शारीरिक विकास हवा म्हणून सामूहिक कवायत, त्यानंतर 1.5 तास बालकावर संस्कार करण्याच्या उद्देशातून धम्मावर आधारित प्रवचन देण्यात येते. त्यामध्ये पंचशील केशरण अर्थासहित व बोधपर कथा अभिनयातून मुलांसमोर सादर केल्या जातात. नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलेलो घाटंजी मध्ये बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम चालू आहे. तर आपण ते कशाचा कार्यक्रम आहे, काय आहे, तर आपण थेट जाऊन बघू आणि तिथले जे सर्व लोकांची प्रतिक्रिया घेऊ. ओके, सांगितला ते आहे पंचशील. याच्यामध्ये 10 कुशल कर्म आणि 10 अकुशल कर्म समाविष्ट आहेत. मी कालच तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. काया, वाचा, मनाने होणारे. कायेने होणारे 3 आहेत, वाचेने होणारे 4 आहेत आणि मनाने होणारे 3 आहेत. तर आपण प्रथम पंचशील घेऊ, त्यानंतर ठिकाणी हात जोडा, पाना तयार व्हा, हात जोडा. पहिलं शील होतं जर काही घ्यायचं नाही. मग समजा दिल्याशिवाय जर आपण कोणाची एखाद्याची वस्तू घेतली तर ती काय होते, मग चोरी होते. म्हणून दुसरा शील सांगतात आता की मी चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. मी चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. चोरी करायची का? काय होते? चोरी होते आणि चुकीचं वर्तन होतं. ते काय होतं माहिती आहे का? चुकीचं वर्तन होतं आणि ते अकुशल कर्म होतं. काय होतं? अकुशल कर्म होतं. कारण तुझा ब्रह्मा कर्मावरच आधारित आहे. समजलं का? म्हणून काया, वाचा, मनाने 10 कुशल कर्म करायचे आहेत आणि 10 अकुशल कर्म होतात. आणि या पंचशीलमध्ये 10 कुशल कर्म आणि 10 अकुशल कर्म समाविष्ट आहेत. ते पंचशीलांनी सांगितलं. मग समजा दुसरा शील काय? मी कोणत्याही वस्तूची काय चोरी करणार. गेलेले पैसे येईल की नाही? का नाही येते. पण आता ही पोरगी 3 दिवस नव्हती. ही होती का 3 दिवस नव्हती. मग तिला मागचे दिवस येतील का? कालचा दिवस आज आण बंद. असा कोणी आहे का जगाच्या पाठीवर? कालचा दिवस साधारण. मग गेलेली वेळ येते काय? गेलेली वेळ येत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे? वेळेची सुद्धा बचत करायची आहे. बरोबर ना? तर अशा रीतीने वेळ, पैसा, पाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायचं आहे? जपून ठेवायच्या आहे. तर अशा रीतीने बाकीचे 4 गोष्टी आहेत. आणि खोटं बोलू नये. खोटं बोलण्याचं काय होतं माहिती का?
एका गावामध्ये काय झालं, एका माणसाला खोटी बोलायची सवय होती. तो काय करायचा, लोकांना चुट्या बनवणार, संध्याकाळ झाली, रात्र झाली की ओरडायचा, लांडगे आला, लांडगे आला, लांडगे आला, लांडगे आला. लोक खूप धावत आले त्याच्याकडे, अरे बापरे लांडगे आले, याच्या घरी बकऱ्या वगैरे चोरले. मग लोकांना कुठे आहे, कुठे आहे, मग हसला तो. लोक निघून गेले. पुन्हा 2-3 दिवस झाला, पुन्हा त्यानं काय म्हटलं, लांडगा आला, लांडगा आला, लांडगा आला. पुन्हा लोक धावत आले. लांडगा होता का, नव्हता. 2 दिवस लांडगा आला का, नाही आला. लोक निघून गेले. तिसऱ्या दिवशी खरोखरच लांडगा आला. तिसऱ्या दिवशी काय झालं, खरोखरच लांडगा आला. आणि हा ओरडत आहे, लांडगा आला, लांडगा आला, लांडगा आला. लोक आले का, आले. कारण तो 2 दिवस खोटा बोलला. मग शाळेत आलं त्याची बदली. खोटं बोलणं बरोबर आहे का? नुसता वादा वेळेवर तेच सांगते, खोटं बोललं तर लोक विश्वास ठेवत नाही. एकदा विश्वास ठेवते, 2दा विश्वास ठेवते, लोकांची खोटं बोलून गंमत घ्यायची आहे का, नाही. तशा रीतीने नुसता वादा वेळेमध्ये हे जे 14 शिव आहे, सगळ्या दुसऱ्याने सांगितलं, त्याच्यामध्ये 4 वाचीचे दोष आहेत. त्यानंतर काय, शिवा वेदय मध्य समान बदल समाधी. म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, व्यसन करायचं नाही. कोणकोणते व्यसन आहे, गांजा, दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी, हर्रा, हे सगळं काय व्यसन आणणार आहे. थोड्या वेळ चांगलं वाटतं, थोड्या वेळ चांगलं वाटतं, पण ते आपलं पूर्ण शरीर आपलं खराब करू शकतं. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, त्याचे मनाचे 3 दोष आहेत. ते मनाचे 3 दोष आहेत, काम, क्रोध, लोभ. काम, क्रोध, लोभ. लोभ करायचा आहे का, लोभ करायचा नाही. काम म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, पाहिजे, पाहिजे. समाजामध्ये काय, माणसाचं मेंदूमध्ये शांत होतं. एकदा काय झालं, एक भिक्षू साधू एका राजाकडे गेला कटोरं घेऊन. नीट आहे का, एका राजाकडे गेला कटोरं घेऊन. कशा करता, भिक्षा मागण्याकरता. राजा दिलं त्याला दान, हे दिलं, ते दिलं, ते दिलं, तर ते कटोरं भरतच नव्हतं. एवढं दान दिलं राजानं, ते कटोरं भरतच नव्हतं. त्या राजाची सर्व संपत्ती संपली, तरी कटोरं भरत नव्हतं. सर्व संपत्ती संपली, कटोरं भरला का, कटोरं रिकामच होतं. राजा थकला, हतबल झाला. हतबल झाल्या राजाने विचारलं, मी एवढं दान केलं राजा आहोत, पण आज माझ्याकडे तुमचं कटोरं भरलं नाही, तर आहे काय म्हणे. तेव्हा त्या साधूने काय सांगितलं माहिती आहे का, ते कटोरं नाही म्हणे, ते माणसाच्या डोक्याची कवटी वय म्हणे. माणसाच्या डोक्याची कवटी वय म्हणे. माणसाचं समाधान होतं का डोक्यात, किती द्या. समाधान होतं का, किती द्या. समाधान होतं का, पाहिजे, 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 पाहिजे. आणि शेवटी मरून झाली की नाही. मग त्याने माहीत पडते की आपण कमवलेली संपत्ती कोण खाल्ली बा, काय झाली बा. मग संपत्ती असताना कुठं दान देतं का, कुठे दान देतं का, कुठे पुण्यकर्म करतं का, कुठे हा एवढे जायचे का, एवढे जायचे का म्हणत असतात की नाही. म्हणजे आपल्याजवळ जे थोडा कमावलं ते थोडं काही काही दानही करायचं ना. म्हणजे कौंटर ते कटोरं मुलांना डावात ठेवायचा आहे, डाव्या हातात असा उजवा ठेवायचा आहे आणि असं लांब झालं पाहिजे, दोन्ही हात एकमेकांना जुळले पाहिजे आणि जुळल्यानंतर असा हात असा ठेवायचा आणि त्याला डोळे मिटा.
तर आपण घाटांजीमध्ये आलेलो आहोत आणि इथलं आपण आता फुटेज वगैरे शूट केलेले आहे. तर या सरांना विचारू आणि काही छोटे छोटे मुलं पण दिसतात, यांना मुलांना पण विचारू. तर सर, आजच्या जे प्रोग्रामचं होतं याचं उद्दिष्ट म्हणजे काय, याचा प्रचार काय आहे नेमका? प्रचार म्हणजे तथागत बुद्धाने दिलेले जे पंचशील आहे ते पंचशील अर्थासहित बालकापर्यंत पोहोचवणे व बालकाकडून त्यांचं आचरण करून त्यांचं जीवन शुद्ध करणे, आचरण शुद्ध करणे हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून दिनांक 2 मे 2026 पासून ते 9 मे 2026पर्यंत असं 9 दिवस धम्मचेतना बुद्धविहार घाटी या ठिकाणी हे धम्म बाल संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. परिसरातील उपासक उपासिका आणि तरुण तरुणी बालबालिकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे. जवळजवळ पहिल्या दिवशी 32 मुलं उपस्थित होते. आज घडीला 45 मुलं उपस्थित आहेत आणि उपासिकासुद्धा 10-15 उपस्थित आहेत, उपासके 10-12 उपस्थित आहेत. प्रतिसाद अतिशय चांगला आहे. बाबासाहेबांची जयंती आणि तथागत बुद्धांची जयंती या पद्धतीने साजरी व्हावी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होऊन खर्च खूप होतो, पण या धम्मबाल संस्कार शिबिरामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आणि खर्च न करता मुलांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवणे हाच एक पवित्र उद्देश ठेवून आम्ही हे धम्मबाल संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. धन्यवाद सर. तर ह्या मुलाला काही प्रश्न विचारू का सर? मग हो, अगदी विचार. या समोर या, समोर या. ह्या शिबिरामध्ये किती जण? आम्ही आजचा 4था दिवस आहे. ह्या शिबिराच्या माध्यमातून काय शिकायला भेटलं? आम्हाला पीटीचे हात, कवायत, बुद्ध धम्माचा प्रचार, त्यांचे पंचशिलांचे तत्व, पंचशिलांचा अर्थ हे सगळं आम्हाला शिकवत आहे. हे शिबिर होतं तुम्हाला चांगलं वाटत आहे? हो, खूप छान वाटत आहे. असं नेहमी व्हावं का? हो, नेहमी व्हावं. सरांबद्दल काय म्हणणं आहे? जे सर तुमचे आयोजित केलेलं आहे सरांनी, यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? खूप प्रेमळ आहे सर. सर्वांना बरोबर समजावून सांगते, प्रत्येक गोष्ट समजावून सांगते आणि प्रेमाने, रागावर प्रेमाने सर्व. तुझं नाव काय? प्रिन्स. हां, प्रिन्स जे सर तुला शिकवत आहे सरांचं नाव काय? का पोलीस नाही सर. ठीक आहे. तू रोज येता का? तुला चांगलं वाटत आहे का? हा. ठीक आहे, धन्यवाद. न्यूज मराठी 24/7मधून निलेश कुरमेलकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. आणि आपण उद्याला पण येणार आहोत. उद्याला पण आज आपल्याला थोडा कार्यक्रम कमी सापडलेला आहे, त्याच्यामुळे आपलं आज पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही. तर आपण उद्या सकाळी 8लाच येणार. इथं 8 वाजता आपण पुरा शूट करू. आणि हा जो प्रसार आहे बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या जो शिबिरांचा, तर आपण हा जास्तीत जास्त प्रमाणात दाखवण्याचे प्रयत्न करू. तर उद्याला आपली जे बातमी आहे हे उद्याला न्यूज दुसरी येणार, आजची हे उद्याला दुसरी. तर सर, आमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून काय तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? आम्ही हे एका विहारामध्ये धम्मबाल संस्कार शिबिर सुरू आहे. बालकावर संस्कार करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा याचा आदर्श घेऊन बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती अशा वेगळ्या पद्धतीने कशी साजरी करावी हे या धम्मचेतना बुद्धापासून लोकांनी घ्यावं ही आमची अपेक्षा आहे. आणि बाबासाहेबांचं आणि बुद्धाचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे असा आम्ही छोटासा प्रयत्न करतो. आणि आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे ते एकदम सामाजिक दृष्टिकोनातून केलेला, धम्माच्या दृष्टिकोनातून केलेला तो उपक्रम लोकांपर्यंत पोहोचावा अशी तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे. धन्यवाद सर. तर सर, आता तुम्ही घाटांजीमध्ये शिबिर घेतलेलं आहे, तर आता आणखीन तुम्ही शिबिर घेणार त्याच्यानंतर? एखाद्या विहारामध्ये किंवा सामाजिक सभागृहामध्ये कोणी जर पाचारण केलं, त्यांना जर वाटलं का आम्हाला शिबिराची गरज आहे, तर आम्ही सदैव तयार आहोत. कारण बाबासाहेबांनी आम्हाला खेड्यापाड्यात लोकांपर्यंत जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करा हे शिकवण दिली. ती शिकवण थोडीशी आम्हाला दूर पडलो आहोत, तर त्याच दृष्टिकोनात ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुठे जर आम्हाला पाचारण केलं तर आम्ही विनामूल्य यायला तयार आहोत आणि इथे सुद्धा विनामूल्य सेवा देत आहोत. तर सर, आता आमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आता हा प्रसार होणार, तर जे नागरिक आहे यांना पण असं वाटतं की आमच्या बुद्धविहार असं व्हावं. तर तुम्हाला तिथं बोलावल्याच्या नंतर काही फी वगैरे चार्जेस काही? कोणत्याही प्रकारची फी घेणार नाही, कारण मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहो. मला पेन्शनही मिळतं आणि इथे सुद्धा मी कधीच 5 रुपये किंवा मला काही मिळावं ही अपेक्षा नाही. विनामूल्य सेवा देणे हे मला एक प्रेरणा मिळाली की बाबासाहेबांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. ते उपकार आपण काही करून फेडू शकत नाही. तर हा जो उपक्रम राबवणे म्हणजे मुलांना काहीतरी देता आलं पाहिजे. धम्म आणि बाबासाहेब याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. म्हणून मी कुठेही विनामूल्य यायला तयार आहे. तर बघू शकता सरांनी काय म्हटलेलं आहे. तर
तुम्हाला जर तुमच्या गावी जर बुद्धविहारामध्ये असे काही शिबिर घ्यायचे असेल तर तुम्ही सरांसंग कॉन्टॅक्ट करू शकतात. सर येणार म्हणतात तिथं, तर सरांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊया. सर कॉन्टॅक्ट नंबर माझा मोबाईल नंबर आहे 94 21 770 996. तर पुन्हा एकदा मी नंबर तुम्हाला नोट करून घ्या. तुम्हाला नंबर पुन्हा सर एक वेळा सांगा. 9421770996. ठीक आहे, धन्यवाद सर. जर तुम्हाला पण असं वाटतं की आपले मुलं शिबिरात जाऊन असं काहीतरी शिकायला पाहिजे, चांगलं त्याला संस्कार भेटायला पाहिजे, तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा. ह्या सरांना तुम्ही नक्कीच बोलवा. हे सर फ्री ऑफ चार्जमध्ये येणार आणि तुमचं काम तुमच्या मुलाला चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देणार आणि शिबिर पण आणि तुमच्या मुलाला एक चांगलं वळण पण लागणार, एक चांगलं त्यांचं भविष्य बनू शकते ह्या सरांच्या गायडनमुळे. तर न्यूज मराठी 24/7 निलेश कुरमेरकर. चला एक गाव चांगला नारा द्या. बाबाचं विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. Audio Jungle.